कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी फोरम जे आयज हांगा प्रेस घेता एक व्हडलो इश्यू जो जावन आसा सेव सिकेरी हिल फॉर नेक्स्ट जनरेशन. जे आमकां डॉक्युमेंट्स आमच्या हातीक लागल्या त्या प्रमाणे अशें दिसून येयलां की एंटायर जो सिकेरीम हिल आसा इट इज अंडर थ्रेट फ्रॉम द डेव्हलपर लॉबी and the big companies. हालीच एक सप्लिमेंट लीज गव्हर्नमेंटान साइन केला with the Indian Hotels Private Limited. It is a Tata Group of Hotels. आणि वो गव्हर्नमेंट लीज असो साइन केला तेंच्यांनी की फॉर द नेक्स्ट 50 years and against the payment of 65 crores approximately, which comes to around 10 lakhs a month. Now 65 crores 50 वर्सांक plus 25 years म्हणतात. पण ह्यो जो सिकेरी हिल आसा पळय एक तर तो तेजर फोर्ट अगोदा आसा, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आसा आणि इट इज अ प्रोटेक्टेड साइट आसा. आणि हे सायटीच्या सराउंडिंग जी झाडां जी बायोडायवर्सिटी आणि जे कितें आसा पळय ही झाडां खंयसर ना खंयसर तरी थ्रेट आसा फॉर डेव्हलपमेंट. तुमकां लागून आमी फाटल्यान एंटायर सिकेरीम हिलाचो जो प्लॅन आमी डिस्प्ले केलेलो आसा तसोच जो कंपनीचो प्रपोजल आसा तांचोय प्लॅन तेंच्यांनी जो मूव केला गव्हर्नमेंट ऑथॉरिटी तो प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅनूय थंयसर डिस्प्ले केलेलो आसा. पण हे प्लॅन पयल्या उपरांत अशें दिसता की सिकेरीम हिल हेच्या फुडें आनी तशें उरचें ना. जे आतांचे स्टेटस आहा पळय तशें उरचें ना. जी झाडां थंयसर आहा जी बायोडायवर्सिटी थंयसर आहा ती उरची कॉन्क्रिटायज जातले. आनी जे ट्युरिस्ट येता एज अ फोर्ट अगवादा जी बरी प्लेस म्हणून ते पळोवपाक जे ट्युरिस्ट येतात थंयसरूय तांकां इफेक्ट जावपाची शक्यता. प्लॅन आमी पळयलो तेन्ना आमकां दिसलें बाबा हो इश्यू आमी फुडें व्हरपाक जाय आनी आयज तुमच्या माध्यमांतसून हो इश्यू आमी लोकां फुडें मांडटा. ह्यो आसा जो प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट आसा इन अ प्रॉपर्टी बेरिंग सर्वे नंबर 96/0 आनी टोटल हांकां लीज केल्या ती एरिया आसा ती 3 lakh square meter. 3 lakh square meter हांकां ती लीज केले. हेच्या पयलीं तांकां लीज केल्ली आनी जे गांवकार आसा सिकेरीचे कानोळचे जे गांवकार आसा 2002 पासून तेंच्यांनी ही फायट चालू दवरलेली आनी गेले आतां 24-25 वर्सां ही फायट तेंच्यांनी तशीच दवरल्या. पण 24-25 वर्सां तांकां कांयच करूंक दिवंक ना. हेच्या पयलीं गव्हर्नमेंटान लीज केलेलो हो जागो तांकां. आयज परत खंय ना खंय तरी ते बंद आसल्यार आयज परत तेंच्यांनी बोडके वयर काडला आनी गव्हर्नमेंटान परत तेंचे कडेन सप्लिमेंटरी लीज केला. सप्लिमेंट लीज फॉर 50+25 years. आता वो जालो एक प्रोजेक्ट तो ताजाचो. पण हो एक प्रोजेक्ट येयलो आयज तुमी पळयतात की प्रत्येक नोटिफिकेशन्स पब्लिश जाता गव्हर्नमेंटाची आणि जी नोटिफिकेशन पब्लिश जाता ती सराउंडिंग एरिया हो जालो प्लॅटो 3 lakh square meter हो आख्खो वयलो प्लॅटो जालो आणि त्याच्या सराउंडिंग जी एरिया जो स्लोप आसा जे झाडांनी भरलेलो आसा ज्यो बायोडायवर्सिटीनी भरलेलो आसा तरेतरेची जनावरां थंयसर आसा तरेतरेची बर्ड स्पिसीज थंयसर येतात. हेका थंयसर आयज गव्हर्नमेंट एक नोटिफिकेशन काडटा की टू कन्वर्ट दॅट एरिया इंटू अ सेटलमेंट झोन. पण आमचो हेचेर ओपोज आहा. हे आमी ऑलरेडी ताका कंप्लेन फायल केला आमी ओपोजिंग द कन्वर्शन ऑफ दीज प्रॉपर्टीज. ह्या लिजा प्रमाणे हांव तुमकां थोडेच एक टेक्निकल सांगता. त्याच्या उपरांत आमचो आग्नेल बरेटो आसा तो तुमकां टेक्निकल टोटल डिटेल्स दितलो. एक गोष्ट म्हटल्यार एक गव्हर्नमेंटान अशी एक केल्या की ते सप्लिमेंट लीज एग्रीमेंटान एक डायरेक्शन पास केलं. इट इज
surprising that government एक supplement release and direction pass करता to all the licensing authority saying that ज्या दिसा ही फायल ते खंयच्याय डिपार्टमेंटान इनवर्ट करतले त्या दिसासून विदिन 15 to 60 days त्यांचे क्लियरन्स दिवपाचे हे एक डायरेक्ट डायरेक्शन्स दिला टू द लायसन्सिंग ऑथॉरिटी. पण इट इज अ सरप्रायझिंग लीज तुम्ही करता गांवकारांची जमीन जी तुम्ही फॉर द पब्लिक युटिलिटी म्हणून एक्विजिशन केली ती जमीन काढतात तुम्ही आणि प्रायव्हेट कंपनीक दिता टू डू द कॉन्क्रिटायझेशन, टू डू द कन्स्ट्रक्शन ऑफ 82 हॉटेल रूम्स विथ सम रिक्रिएशन. जेन्ना तुम्ही हे दिता तेन्ना तुम्ही एक लक्षात दवरिना की तुम्ही एंटायर जे गांवचे इकोलॉजिकल बॅलन्स आसा पळय तो पिड्यार करता, गांवचे एन्व्हायरमेंट आहा ते पिड्यार करता. आणि आम्ही प्रत्येक ऑथॉरिटी लोकल ऑथॉरिटी आहा तेंकाय मेवळ्या आणि लोकल ऑथॉरिटीन आमकां अशें सांगलां की दे हॅव ऑलरेडी टेकन द रेजोल्युशन इन द ग्राम सभा की हो प्रोजेक्ट आम्ही खंयचे परिस्थितीन तांकां एनओसी दिवपाचे ना. आता ही दीज आर द वर्ड्स ऑफ द सरपंच ऑफ विलेज पंचायत कांदोली. आम्ही तेचे कडेन मागला जेन्ना आम्ही हो मुवमेंट चालू करतले सेव्ह सिकेरी हिल फॉर नेक्स्ट जनरेशन तेन्ना त्यांचा तेको आम्ही तेंचे कडेन मागला आणि तेंच्यांनी आमकां अश्युअर्ड केलो की ज्या मुवमेंटाक आणि हो तुम्ही मुवमेंट चालू करता तेन्ना आमचो पुरेपूर तेको तुमकां आसतलो. जेन्ना आमी हे एक मागता गव्हर्मेंटा कडेन तुमच्या माध्यमांतसून आमी एक मागता की विचार करिनासतना असल्यो ज्यो गोष्टी आहा जी ऑर्चर्ड आहा ती सोबीतकाय आहा गोंयची, ही सोबीतकाय आहा आमच्या कोस्टल विलेजींची ती पिड्यार करूं नाकात. एप्लाय युअर माइंड and then take a decision. बस्टेन डिसिजन घेऊन आख्खे हे जो आमचो हेरिटेज साइट आसा द प्रोटेक्टेड मोन्युमेंट्स आसा थंयसर पिड्यार करूं नाका ती. आणि ही एरिया तुम्ही पयली जी एक्विजिशन केल्ले सांगून की ही एरिया आम्ही पब्लिक युटिलिटीक यूज करतले म्हणून ती त्या प्रमाणे ती यूज करा. आणि तुमच्या माध्यमांतसून हांव एकूच डिमांड घालता की आमकां थंयसर जाय हो डिमांड आमचो सीसीएफाचो न्हू पण हो डिमांड आख्या गांवच्या लोकांचो, हो डिमांड आख्या कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सी जी आहा त्या लोकांचो की शिकेरी दोंगरार वन ऑफ द बेस्ट बॉटनिकल गार्डन सेटअप करचे म्हणून आमचो हो डिमांड आहा तेंचो. बेश्टो थंयसर पिड्ड्यार करूं नाकात की बॉटनिकल गार्डन आमच्या गोंयांत ना सध्या. बाकीच्या खूप स्टेटींनी आम्ही पळयता की बॉटनिकल गार्डन व्हडली व्हडली केल्लेली आसा आणि इट इज बिकम अ मास्टरपीस इन दॅट स्टेट. सेम आम्ही इतलो डिमांड मारता की गोंया स्टेटीन असले बॉटनिकल गार्डन करचे थंयसर सो दॅट मोर ट्युरिस्ट विल बी अट्रॅक्टेड एट दॅट प्लेस नेक्स्ट टू फोर्ट आगवाद. फोर्टार वचपाक सगळे लोक वयतात त्याच्या प्रमाणे हांगा बॉटनिकल गार्डन जालें तर जाल्यार ह्या बॉटनिकल गार्डनाकूय ट्युरिस्ट विजिटर्स इतले वाडटले तातूंतसून गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू जनरेटूय जातलो. आमी 65 करोडाचे हांगा हे उलयता पण म्हाका दिसता हो गार्डन केलो तर जाल्यार थंयसर मोर दॅन 65 करोड रेव्हेन्यू जनरेट जावंक शकता. थंयसर टेक्निकल हितून थोड्यो गोष्टी आहा ज्यो तुमकां आमचो सीसीएफाचो एडवायझर आग्नेल बारेटो हो तुमकां सांगतलो. 0 ऑफ विलेज कांदोली 2001-2002 पयलो पंचायतीन आनी दुसऱ्या डिपार्टमेंटांनी गेलो तेन्ना कांदोली सिकेरी लोकांनी तो टोटली ऑब्जेक्ट केलो. ऑब्जेक्ट करूनच न्हू आमी पंचायतीक मेवले आनी दुसऱ्या डिपार्टमेंटाक मेवले आनी तसोच एक ग्राम सभा जाली. इन ग्राम सभा एक रेजोल्युशन घेतलें की थंयसर हे 96 सर्वे नंबरान कांयच परमिशन दिवचें न्हू म्हणून.
तशेंच पंचायत बॉडीनूय एक रेजोल्युशन घेतलें इन 2001-2 ते तांकां कांय परमिशन दिवचें न्हू म्हणून. मागीर तेणी तेज्या आदीं TCP बोर्डाक इन 98 तेणीन एप्रुवल मागलो की ती सुवात आजुनी ऑचेड आहा, सेटलमेंट ना, ती सेटलमेंट करची म्हणून. पूण तेन्ना TCP बोर्डान ताका ऑब्जेक्शन घातलें की थंयसर ही सुवात आहा, थंयसर जायती फॉरेस्ट स्पेशीस आहा म्हणून, फॉरेस्ट ट्रीज आहा म्हणून, आनी इट हॅज गॉट अ डीप स्लोप ऑफ 40 degrees and it is having an undulating slope, since it should not be used for any construction purpose. मागीर आमी तशेंच गोवा युनिवर्सिटीचे प्रोफेसर हाडले आनी तेंच्या कडून एडवायस घेतलो आनी तेंचो रिपोर्ट घेतलो. 3 प्रोफेसर थंय येयले इन द इयर 2002 आनी तेणी आमकां रिपोर्ट केलो की ही सुवात आहा ती इट शूड बी केप्ट फॉर द नेक्स्ट जनरेशन and it should be not used for any construction purpose म्हणून. तशेंच आनीकूय दुसरे पॉयंट आहा ते पंचायतीन आतां ग्राम सभान इन 2024 अनेकदा रेजोल्युशन घेतलें की थंयसर कांयच कंस्ट्रक्शन परमिशन दिवचें न्हू म्हणून, आनी कांय कमर्शियल एक्टिविटीज करूंक दिवचे न्हू म्हणून. आनी कितें क्लॅरिफिकेशन जाय जाल्यार filed in the Supreme Court using the Jaspal Singh versus State of Punjab. Same type of topography. And त्या हितून एक ऑर्डर जजमेंट पास जाल्लेलें आसा की असल्यो प्रॉपर्टी ज्यो आसा ताचे डेव्हलपमेंट परमिट करपाचें न्हू आनी इट शूड बी रिटेन एज इट इज. ज्यो बायोडायवर्सिटी थंयसर आसा, जे ब्युटी आसा, ज्यो झाडां आसा, जी जनावरां थंयसर येतात, त्यो प्रॉपर्टी स्पेशली इज नो डेव्हलपमेंट झोन म्हणून दवरपाक जाय म्हणून असो एक जजमेंट आसा. त्याच प्रमाणे एक जजमेंट एक फर्स्ट अपील फायल केल्लें 218 कोन्निदाद ऑफ कांदोलीम, ताचेरूय त्या जजमेंटानूय अशें बरयल्लें आसा की the subject land could not be developed for either building or any commercial activities in future. वो वर्ड यूज केलो ना. इतले आसतना तरी आसतना तर गव्हर्नमेंट without giving a thought, without having a justification on the planning and development, हाचेर तर ते नोटिफिकेशन काढता आणि सराउंडिंग एरिया सगळे तर कन्वर्ट करता एज अ सेटलमेंट. गोंया आणि दोंगर उरचे ना, शेतां उरचे ना, अदीक करून आमच्यो वॉटर बॉडीज आहा पळय त्यो सुद्धा उरच्यो ना. पूण कितें करूंक सोदता एक्झॅक्टली गव्हर्नमेंट आमकां कळना. प्लॅनिंग ऑथॉरिटी कितें करूंक सोदता तें कळना. हांगा वॉटर बॉडीज आहा ते पुरयतात आनी फिलअप करता, तेजेर कन्स्ट्रक्शनां एप्रूव करता. शेतां फिलअप करता, तेजेर कन्स्ट्रक्शनां एप्रूव करता. आयज ते दोंगराचेर पावल्यात. दोंगर आयज सगळे जण कन्वर्ट करपाक फाटीं सरले, खंयसरूच फाटीं रावना. ते एकदम कन्वर्शन दितात. ह्या कन्वर्शनाचेर आमचो निशेध आहा आनी आमी मागता तुमच्या माध्यमांतसून, बाबा तुमी गोंयची नाशाडी करपाक जे फुडें सरल्या ती बंद करा. आनी ही नाशाडी तुमकां बरें दिवचें ना. कितें तुमी आख्ख्या गोंयच्या लोकांक हे नाशाडीन त्रासान घालतले. एक हांव मुद्दो मांडूंक सोदता आयच्या एक प्रेस कॉन्फरन्सान. माधव गाडगीळ हो जो आसा तेणी 3 रिपोर्ट केलेले. 3 रिपोर्ट केलेले, एक मद्रास, एक केरला आनी तिसरो गोंयान. तो म्हणटालो इतले दोंगर आहा ते सांबाळून दवरा, ती झाड आहा ती सांबाळून दवरा. मद्रासाचो रिपोर्ट केल्लो तुमी सगळे डिस्ट्रॉय करशात, मोर कॉन्क्रिटायझेशन करशात जाल्यार डिस्ट्रक्शन येतलें. नॅचरल कॅलॅमिटीज तुमकां फेस करपाक पडटली. आनी सेम थिंग हॅपन. तेणी रिपोर्ट केल्या उपरांत तांच्यांनी आयकूंक ना, त्या गव्हर्नमेंटान आयकूंक ना
आणि मद्रासाक कितें जालें, मोर देन 1000 डेथ्स बाय सुनामी. सेम इट इज हॅपन इन केरला. आणि हे तीन रिपोर्ट माधव गाडगिळान केले. आणि गोंया स्ट्रायक जावपाक टाइम लागचो ना. त्याच्या रिपोर्टा प्रमाणे, त्याच्या स्टडी प्रमाणे त्याचे 2 रिपोर्ट जर सारखे थळले जाल्यार तिसरो चान्स आसा हो गोंयान स्ट्रायक जावपाक फाटीं उरचे ना. त्यांचे जे प्लॅनिंग चल्लां, जे डिस्ट्रक्शन चल्लां, त्या डिस्ट्रक्शना खातीर तर ते फाल्यां गोंयान सुनामी येयली आणि कॅज्युअलिटी जाल्यो जाल्यार एका कारणीभूत आमचो स्टेट गव्हर्नमेंट आसतलो. आता सध्या काम त्यांचे चालू आसा तें काम अजून त्यांच्यानी किती केलं, त्यांच्यानी ऑलरेडी सप्लिमेंट लीज साइन केलं. पूण एक आम्ही फाटल्यान तुमकां एक त्यांचो प्रपोजल कितें आहा तेचोय प्लॅन मारलेलो आहा. ते काम चालू ना सध्या. तेणी आता सध्या प्रपोजल घातला आणि हे आमकां RTI मेळ्ळ्या फ्रॉम टुरिझम डिपार्टमेंट की तेणी प्रपोजल घातला TCP, डेप्युटी कलेक्टरान आणि हय ह्या 2 डिपार्टमेंटांनी. पूण तिका अजुनूय अप्रुवल मेळोंक ना. आणि तिंचे म्हटल्यार मेन अजुनूय तेंचे कन्वर्शन 1 स्क्वेअर मिटर जावना. अख्खी 3 लाख स्क्वेअर मिटर्स पळय आहा ती अजुनूय ऑचेड आहा. जजमेंट आसा त्या जजमेंटा प्रमाणे जर तुम्ही वचना, इट बिकम्स अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. ते तुमकां जाय तशें करता. आयज तेंच्यांनी नोटिफिकेशन आयज पासून हे 2 दीस जाले आनी एक नोटिफिकेशन येयला सेम एरिया कांदोली मंचत येयलो. सिकेरी मेचे जाले 3-4 नोटिफिकेशन येयल्या सराउंडिंग एरिया जे आसा पळय ते कन्वर्ट करचे म्हणून. आणि ल्हान प्रॉपर्टी न्हू, इट इज ऑलमोस्ट अराउंड मोर देन ईच प्रॉपर्टी इज मोर देन 50,000 प्लस. ना इतली एरिया तुम्ही कन्वर्ट करतात म्हणजे तुम्ही कितें टोटल कॉन्क्रिटायझेशन करतात. इट इज कन्वर्टिंग इनटू द कॉन्क्रीट जंगल रादर देन द आमचे एन्व्हायरमेंट आहे ते झाडां पेडां असलेले जंगल. इट इज डिप्रायविंग द गोवा अँड गोवन्स. आम्ही म्हणटा गोंयकार आनी गोंयकारपण. हे जेन्ना इतले डेव्हलपमेंट जाता थंयसर गोंयकार आनी गोंयकारपण सोंपले म्हणून सोडपाचें. आणि हे सोंपोवपाक कारणीभूत आमचो गव्हर्नमेंटूच. जाल्यार गोंयकार तांकां इतलोच मोग आसा तेणी तेंच्यांनी सांबाळून दवरपाक जाय. आणि ज्यो पळय आमचे झाडां पेडाचे दोंगर शेतां आनी बाकीच्यो बॉडीज आसा त्यो रिस्टोर करपाक जाय आणि ते प्रोटेक्ट करपाक जाय. जर ते करिना जाल्यार हेच्या फुडें जी सुनामी येतली आमी हेच करून इमेजीन करूंक शकना बाबा कितें डिस्ट्रक्शन जावंक शकता.